येलो फिनिश मधला पिवळ्या धमक मधला जसा आपण बकुळ फुलांचा हार पाहिला होता तसा हा जो आहे हा दाक्षिणात्य प्रकारातला बकुळ हार आहे। विशेषतः याला जी फुलं वापरलेली आहेत ती छान आहेत आणि विशेषतः त्यामध्ये मोहनमाळेचाही वापर केलेला आहे, त्यामुळे छान दिसतो। एक तांदूळ आणि गहूमाळेचा प्रकार आहे, सप्तम कलेक्शन मध्येच आहे, त्यामुळे याला सात लेयरच्या कन्सेप्टमध्ये वापरलेला आहे। विविध कर्णफुलं आहे आणि हा 9 तोळ्यांमध्ये विविध कर्णफुलं असलेला आहे। नमस्कार मंडळी, तर आज आपण आलेलो आहे पुणा गाडगे ज्वेलर्समध्ये मेन ब्रँचमध्ये लक्ष्मी रोडला। तर इथे आपण आज सुंदर अशा लॉंग टेम्पल ज्वेलरीचे कलेक्शन पाहणार आहोत आणि मयूर कलेक्शन सुद्धा पाहणार आहोत सुंदर असं। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, न स्किप करता। चला बघूया। त्यापासून ते आता पॉप्युलॅरिटीने तुम्हाला सगळीकडे बघावयास मिळतात ते टेम्पल कलेक्शनचे दाक्षिणात्य शैलीचे दागिने। अच्छा, टेम्पल कलेक्शन म्हणजे काय तर पूर्वीच्या काळी जे लेण्यांवरचं केलेलं कोरीव काम जे असायचं ते त्यामध्ये वापरलेलं असतं, म्हणून त्याला टेम्पल कलेक्शन किंवा दाक्षिणात्य शैलीचे दागिने म्हणतात। आणि त्याला फिनिश जे असतं ते गेरूचं फिनिश केलेलं असतं की जे थोडंसं लालसर दिसतं, म्हणून त्याला टेम्पल फिनिशचे दागिने म्हणतात। नमस्ते। तर त्यामध्ये आपल्या इथे आत्ता सर्वाधिक लेटेस्ट कलेक्शनमध्ये आलेलं आहे तर हे सप्तम कलेक्शनचे दागिने आहेत। सप्तम तर कलेक्शन हा जो आहे माधुरी दीक्षित यांचा पोस्टर पीस आहे, सप्तम कलेक्शन। विशेषतः यामध्ये 7 भावना वापरलेल्या आहेत, तर त्यामध्ये प्रेम आहे, आपुलकी आहे, स्नेह आहे, जिव्हाळा आहे, मैत्री आहे, आदर आहे आणि परंपरा, अशा 7 मिनिंगपूर्व गोष्टी वापरून केलेलं ते सप्तम कलेक्शन आहे। विशेषतः सप्तपदीचे 7 फेरी किंवा 7 वचनं कशी असतात त्याच्याशी ते रिलेटेड कलेक्शन असल्याने त्याला सप्तम कलेक्शन हे नाव देण्यात आले आहे। विशेषतः याची कलाकुसर जी आहे ती खूप छान आहे। ह्यात काही घेतलं तरी 7-7च येतात। फॉर एक्झाम्पल तुम्ही स्टोन्स घेतले तरी 7 येतात किंवा लेयर घेतलेत 7 येतात, डिझाईन्स घेतल्या तरी 7 येतात, म्हणून याला सप्तम 212 ग्रॅममध्ये आहे, पण तोही पसंतीस उतरतो आणि आपल्या इथे चालणारा पॅटर्न आहे आणि आपल्या इथे यातली बरीचशी व्हर्जन सेल आउटही झालेली आहे। ह्यामध्ये सर्वात लाईट व्हर्जन जे येतं ते साधारण 12 तोळ्यांमध्ये टेम्पल फिनिश मध्ये आहे। सुंदर। ह्यामध्ये सुद्धा 1 साइडेड आणि 2 साइडेड ब्रोच मध्ये येतात। तर हा जो आहे हा 2 साइडेड ब्रोच मध्ये आहे। विशेषतः जरी वगैरे ही ज्वेलरी जास्त प्रमाणात छान दिसते, म्हणून याचा जास्तीत जास्त वापर केला जातो। गौरी हार आहे ना हा? गौरी हार आहे हा, 1 साइडेड ब्रोच मध्ये येतो आणि विशेषतः यामध्ये सगळ्या फॅन्सी मण्यांचा याला वापर केल्या कारणाने दिसायलाही छान दिसतो आणि सर्वाधिक आवडणारा असा दागिना आहे। हा गौरी हार 1 साइडेड ब्रोच मधला। त्याचप्रमाणे आपण जसा मगाशी पुतळीचा पाहिला तसा हा टेम्पल मधला पुतळीचा हार आहे। विशेषतः त्याला लक्ष्मीचं पेंडंट असतं, त्यामुळे दिसायलाही खूप छान दिसतं। त्याचप्रमाणे आपल्या इथे सर्वाधिक चालणारा हाही एक आहे पुतळ्यांचाच। विशेषतः याला होडी घाटाचं पेंडंट दिलेलं आहे, त्यामुळे हाही सर्वाधिक छान दिसतो। विशेषतः याला कंठीमाळेचा वापर केलेला आहे, कंठीमण्यांचा। त्याचप्रमाणे आपण जसा पुतळ्यांमध्ये पाहिला तसा हाही एक पुतळ्यांमध्ये डिफरंट टाईप ऑफ डिझायनिंगमध्ये आहे। सुंदर कलेक्शन। विथ कानातल्यांसहित जो आहे हा 7 तोळ्यांमध्ये आहे। अच्छा, हा 7 तोळ्यांचा विथ कानातले येतं।
ह्यामध्ये गव्हाच्या माळेचा वापर केलेला आहे. ते कथा आणि प्रथा कलेक्शन मधलं डिझायनिंग आहे. 100 वर्षांपूर्वीच्या डाईज वापरून केलेलं काम आहे. आणि आपण मगाशी जो ब्लॉसमच्या फुलांचा पाहिला होता त्यातला हा गळ्यालगतचा जसा पाहिला तसा हा लांब गळा आहे. ह्याला मॅचिंग गळ्यालगतचा नेकलेस येतो, मंगळसूत्र येतं, हार येतो, बाजूबंद येतो, बिंदी येते, अंगठी येते, नंतर कंबरपट्टा येतो, पायातले पैंजण येतात, जोडवी येते, छल्ला येतो, मेकिव सोन्यातला 1 किलोचा सेट आहे. त्याला ब्लॉसमच्या फुलांचा हार म्हणायचा. त्यातलाच हा एक डाळिंबी खड्याचाही खूप सुंदर असा पॅटर्न आलेला. हा वजनाने कमी आणि दिसायला छान आहे. 2.5 तोळ्यांमधला आलेला आहे. येलो फिनिश मधला पिवळ्या धमक मधला जसा आपण बकुळ फुलांचा हार पाहिला होता तसा हा जो आहे हा दाक्षिणात्य प्रकारातला बकुळ हार आहे. विशेषतः याला जी फुलं वापरलेली आहेत ती छान आहेत आणि विशेषतः त्यामध्ये मोहनमाळेचाही वापर केलेला आहे, त्यामुळे छान दिसतो. एक तांदूळ आणि गहूमाळेचा प्रकार आहे. सप्तम कलेक्शनमध्येच आहे, त्यामुळे याला 7 लेअरच्या कन्सेप्टमध्ये वापरलेला आहे. विद्ध कर्णफुलं आहे आणि हा 9 तोळ्यांमध्ये विद्ध कर्णफुलं असलेला आहे. हाही एक आहे सप्तम कलेक्शन मधलाच आलेला आहे. हाही पोस्टर पीस आहे, ॲड पीस आहे. माधुरी दीक्षित यांचा पोस्टर पीस असल्या कारणाने दिसायला आणि लुकवाईजही छान आहे. हा फक्त 12 तोळ्यांचा आहे, लुकवाईजही छान दिसतो. 12 तोळ्यामध्ये आहे हा. वापरला जातो. हा त्याचा ॲडव्हान्टेज आहे. मेखला म्हणून सुद्धा यूज करू शकतो आपण याचा. सप्तपदी कलेक्शनही म्हटलं जातं. सप्तपदीचे 7 फेरे आणि 7 वचनं त्याच्याशी हे रिलेटेड कलेक्शन आहे. आपल्याकडे नवीन मयूर कलेक्शन आलेलं आहे. मयूर कलेक्शन विशेषतः याला संपूर्ण मोरांचा वापर केलेला आहे म्हणून याला मयूर कलेक्शन नाव दिलेलं आहे. त्यामध्ये आपण हे जे स्टोन्स वापरलेले आहेत हे सेमी प्रेशियस या प्रकारातले स्टोन्स आहेत. या स्टोन्सना रिसेल व्हॅल्यू नाही पण वजनाला वजन मिळणारं आहे. ते दिसायलाही छान दिसतं. हे संपूर्ण डिझायनर पीसेस येतात. मयूर कलेक्शन हा एक छान आहे डिझायनर पीस. ते सांगू शकेल ना बाळा.